आई आई ग, आई 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 आई, लागला ग, लागला काटा लागला, गुलाबाचा काटा लागला. नमस्कार मित्रांनो, आपलं आयुष्य ही या गुलाबासारखंच आहे. गुलाबाला जसे काटे आहेत, तसेच आपल्या जीवनात सुद्धा काटे आहेतच. जसं गुलाबाचा सुगंध सगळीकडे पसरतो, तसंच आपल्या जीवनाचाही सुगंध आपण सगळीकडे पसरवायलाच पाहिजे. हे गुलाब म्हणजे आपल्या जीवनाचं प्रतीक आहे, हे आपण ओळखायला हवं. जसं गुलाबाचं सुंदर फूल हे काटेरी फांद्यांवरच उमलतं, तसंच आपलं जीवन. यालाच जीवन ऐसे नाम. आपल्या आजूबाजूची लोक कधी आपल्याला सुखावणारी असतात, तर कधी दुखावणारीही असतात. आपल्या जीवनामध्ये असं आपण गुरफटून गेलेलो आहोत की चारी बाजूने आपल्याला सुखावणारी माणसं, कधी दुखावणारी माणसं, कधी हसवणारी माणसं, तर कधी रडवणारी माणसंही आपल्या आयुष्यात येत असतात. असेच चढ उतार आपण आयुष्यात सतत अनुभवतच असतो. यालाच जीवन ऐसे नाम. जीवन म्हणजे फक्त श्वास घेणं नाही, तर प्रत्येक क्षण हा अनुभवायचा असतो. कधी आनंदात हसणं, तर कधी दुःखातही स्वतःला सावरून आपलं दुःख मनातच ठेवणं, स्वप्न पाहणं, पुन्हा उभं राहणं आणि प्रत्येक वेळी अजून अधिक मजबूत होणं, हे आपलं जीवनच आहे. आता हेच पहा ना, स्त्रियांची रोजची धावपळ ही चालूच असते. सकाळी उठायच्या आधीच त्यांच्या डोक्यामध्ये अनेक विचार असतात. आता काय करायचं, जेवण काय करायचं, स्वयंपाक करायचा, मुलांना घेऊन जायचं, घरकाम करायचं आणि त्यातच ऑफिसची जबाबदारी. या सगळ्या गोष्टींमध्ये ती अगदी गुरफटून जाते. ती कधीच थकत नाही, थांबत नाही आणि तक्रारही करत नाही. कारण तिच्या धावपळीतच तिच्या कुटुंबाचं सुख दडलेलं असतं. ती सतत धावत असते आणि सगळ्यांचं आयुष्यही पुढे नेत असते. स्वतःच्या थकव्याला बाजूला सारून ती सगळ्यांसाठी सतत उभी राहते. स्त्रियांचं जीवन म्हणजे अगदी तारेवरची कसरतच असते. प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं. तसंच एकीकडे स्वतःची स्वप्न, दुसरीकडे जबाबदाऱ्या, हे सगळं तिच्यावर अवलंबून असतं. घरकाम, नाती आणि स्वतःचं अस्तित्व जपणं ही तिची खरी तारेवरची कसरतच असते. कधी तोल जातो, कधी मन घाबरतं, पण तरीही आपण चालत राहावं, याशिवाय तिच्यापुढे काहीही पर्याय नसतो. तिचं जीवन म्हणजे हे सगळं नर्तनच चालू असतं. जसं प्रत्येक पाऊल हे जपूनच टाकावं लागतं. कधी तोल जातो, कधी मन घाबरतं, कधी अस्वस्थ होतं, तरीही आपण चालत राहायचं, कारण यावर दुसरा पर्यायही नसतो. जसा महालक्ष्मीने राक्षसाचा वध केला, तसंच हल्लीच्या स्त्रिया आपल्या पुढे येणाऱ्या संकटाचा, राक्षसरूपी संकटाचा वध करून त्या पुढे चालतच असतात. यालाच जीवन ऐसे नाम. रांधा वाडा उष्टी काढा आणि ऑफिसही सांभाळा. आजकालच्या स्त्रियांना ही सगळी तारेवरची कसरत रोजच करावी लागते. सकाळी उठल्यापासून स्वयंपाकघरातली धावपळ, चहा, नाश्ता, डबा सगळं करत करत तिला ऑफिस गाठायचं असतं आणि त्यासाठी ही ऑफिसला जाण्याची कसरत बघा. ही ट्रेनची तोबा गर्दी,
त्या गर्दीतून वाट काढत ट्रेनमध्ये कसं चढते ते तिलाच माहिती. या गर्दीतून आत जाणं म्हणजे खूप मुश्किलीचं असतं, पण तरीही ती ट्रेन गाठावीच लागते. हे सगळ्यांसाठीच आहे. पुरुषांनाही या ट्रेनचा असाच अनुभव येतो, कारण ट्रेनमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते आणि त्यातून धक्काबुक्की करत, कसरत करत ट्रेनमध्ये चढावं लागतं. या सर्व गोष्टींवरून तुम्हाला कळलंच असेल की स्त्री ही सुपरवुमनच आहे, पण ती माणूसही आहे, याचं सर्वांनी भान ठेवा. एवढी सगळी धावपळ करून ती शेवटी ऑफिस गाठतेच. ऑफिस म्हणजे फक्त कामाचं ठिकाण नाही, तर ते आपल्या स्वप्नांना खरं करण्याचं, आकार देण्याचं ठिकाण आहे. कधी कामाचा ताण येतोच, पण आपल्या टीमबरोबर काम करून त्यांच्याबरोबर प्रत्येक आव्हानातून आपण अधिक मजबूत होतो. आता हे भाजीवाले विक्रेते बघा, त्यांना सुद्धा सकाळी लवकर उठून मार्केटमध्ये जाऊन भाज्या विकत आणाव्या लागतात. त्या भाज्या घरी आणून नंतर मग त्या मार्केटमध्ये ते लोक घेऊन येतात. पण त्यांचे सुद्धा कष्ट खूप आहेत. हे भाजीवाली बाई म्हणा, पुरुष म्हणा, त्यांच्याकडे लोक भाव करतात आणि भाव कमी करून त्यांच्याकडून भाजी घेतात. पण हे त्यांचे कष्ट खूपच असतात. त्यांनाही आपल्या घराची काळजी असते. "ओ ताई, भाजी घ्या, भाजी, ताजी ताजी भाजी, ताई भाजी घ्या." ती असंच दिवसभर म्हणत असते, पण कधी थकत नसते, कारण तिलाही आपलं घर ह्या भाजीच्या विक्रीवरच चालवायचं असतं. आता वळूया आपण गावाकडे. गावच्या स्त्रियांना सुद्धा खूप कामं असतात. घरची कामं त्यांची सकाळपासून लवकरच सुरू होतात. अंगण झाडणं, देवपूजा करणं, सडा सारवण करणं, हे सगळी कामं त्यांची चालू असतात. तर सगळ्याजणी एकत्र जेवण बनवणं, असं त्यांचा रोजचा व्यवहार चालू असतो. तसंच त्या शेतातही राबत असतात. शेतकऱ्याबरोबर जाऊन शेतावर कामं करत असतात. त्यांना खाण्यापिण्याची त्यांची सोय करायची असते. ते स्वयंपाक करणं, सगळ्यांना जेवू घालणं, ही सुद्धा त्यांची जबाबदारीच असते. या स्त्रिया फक्त घर चालवत नाहीत, तर कुटुंब घडवतात. तसंच मुलांना संस्कार देतात, मुलांचं भविष्य घडवतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शेतात कामही करतात. कधी पेरणी, कधी कापणी. शेतात राब राब राबतात, तेव्हा त्यांच्या कष्टाचं त्यांना फळ मिळतं. अशी सर्व काही कामं त्या करत असतात. तिच्या कष्टांचा आपण आदर करूया, तिला साथ देऊया आणि तिचं स्थान समाजात उंचवूया. एकंदरीत काय, तर जीवनात असेच चढ उतार येतच असतात. या सर्वांवर मात करून आपण पुढे जाणं आणि आपलं ध्येय गाठणं, हेच फार महत्वाचं आहे. तसं पाहिलं तर आपण सगळे एकाच माळेचे मणी आहोत, कारण आपली सगळ्यांची कार्यक्षेत्र जरी वेगळी असली, तरीही आपण सगळे मेहनत करणारेच लोक आहोत. कष्ट करणारेही आपणच आहोत. रोजची धावपळ, आईची कष्ट, ऑफिसची जबाबदारी, गावच्या स्त्रियांची मेहनत, हे सगळं काही वेगळं नाही. हेच आपलं खरं जीवन आहे. कोणी हसत लढतं, कोणी शांतपणे सहन करतं, पण आपण सगळे योद्धाच आहोत. जीवन हे सोपं नाही, पण आपण हे हार मानणारे नाही. थकवा येतो, पण जीवनाची लढाई आहे. इथे थांबणं म्हणजे हरणं आहेच. ते सगळेच मजबूत दिसतात,
कारण कोणीही आपलं दुःख लोकांसमोर दाखवत नाही. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात एक न दिसणारी लढाई ही चालूच असते. जसं गुलाब स्वतःसाठी फुलत नाही, तर तो दुसऱ्यांना आनंद देण्यासाठीच फुलतो. गुलाबासारखंच जगा आणि काट्यांना घाबरू नका. तेच आपल्याला मजबूत बनवतात. गुलाबासारखा सुगंध दुसऱ्यांना देत राहा आणि आपलं जीवन सुगंधी बनवा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.